नक्कीच काळजाला धक्का देणारी ही घटना आहे। ही 35 वर्षीय महिला 18 वर्षीय मुलाकडून सतत 3 महिन्यापासून शरीर संबंध ठेवत होती। विशेष म्हणजे तरुण हा दोघांही डोळ्यांनी जन्मतः आंधळा आहे, पण या एकजुकीने बाईचा काळा कारभार समोर आला। ही संतापजनक घटना दिल्लीच्या किशनगंज भागातून मार्च 15 रोजी समोर आलेली आहे। या वासनाधीन महिलेचे नाव नंदिनी शर्मा आहे। युवराज विश्वास या अवघ्या 18 वर्षीय तरुणाकडून ती सतत शरीर संबंध ठेवायची। दोघांचे घर समोरासमोर होते। युवराज हा तरुण दोघांही डोळ्यांनी जन्मतः आंधळा आहे। संपूर्ण बातमी अशी की आरोपी नंदिनी ही युवराजच्या घरात जाऊन त्याला आपल्या घरी आणायची। युवराजच्या घरच्या लोकांना आरोपी नंदिनीवर पूर्ण विश्वास होता। नंदिनी असं काही करू शकते हे त्यांनी कधी विचारच केला नाही। ती युवराजला नेताना असं सांगायची की मी युवराजला माझ्या घरी घेऊन जाते, त्यासाठी मी खास करून खाण्यासाठी काहीतरी बनवलेलं आहे। तो आंधळा असल्यामुळे बरीच लोक त्याला जवळ करायचे, त्यामुळे कधीही कोणाला संशय आला नाही। आणि जेव्हा पोलिसांनी त्या तरुणाला विचारलं असता त्याने जे सांगितलं ते ऐकून दिल्ली पोलिसांनाही धक्का बसला। पीडित तरुणाने असं सांगितलं की नंदिनी आंटी ही मला त्यांच्या बेडवर झोपायला लावायची, त्यानंतर माझे कपडे काढून माझ्या गुप्तांगासोबत घाणेरडी हरकत करायची, नंतर माझी साफसफाई करून मला चांगलं जेवण देऊन परत माझ्या घरी सोडायची। खूप दिवसांपासून ती माझ्यासोबत असं करायची। त्यानंतर पीडित तरुणाचे पालक रेखा आणि सुरेश विश्वास यांना पोलिसांनी विचारले असता त्यांनी सांगितलं की जवळजवळ 3 महिन्यापासून सतत 2 ते 3 दिवसांनी ती आमच्या युवराजला सोबत घेऊन जायची। आम्हाला याबद्दल कुठलीच कल्पना नव्हती, कारण आमचा मुलगा नेत्रहीन आहे। नंदिनी या महिलेचं वय जास्त असल्यानं आम्हाला वाटत होतं ती त्याच्याशी आईप्रमाणे वागत असेल, पण तर ती युवराजकडून शरीराची वासना पूर्ण करायची। पण मार्च 15 रोजी हे सर्व उघड झालं, ते पीडित मुलाच्या आईकडून। त्या दिवशी आरोपी नंदिनी शर्मा ही 15 दिवसांसाठी गावी जाणार होती। त्यावेळी पीडित मुलाच्या आईला ती भेटून गेली। काही वेळानं झालं असं की नंदिनी आंटी ही युवराजला नेहमी आपल्या सोबत घेऊन जायची। आता ती गावी चालली, त्यामुळे सहज मुलाच्या आईने नंदिनीबद्दल आपल्या मुलाला सांगितलं की तुझी आंटी आता गावी चालली आहे। आणि येथूनच आरोपी नंदिनीचा भांडा फुटला। पीडित मुलाने हसत हसत आपल्या आईला नंदिनीचा असा सत्य सांगितलं ज्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली। मुलाने सांगितलं नंदिनी आंटी माझ्यासोबत असं काही करायची। मुलाच्या आईने शिक्षणाचा विलंब न करता युवराजच्या वडिलांना याबद्दल सांगितलं। मुलाच्या अशा बोलण्याने सर्वांच्याच डोळ्यांतून पाणी आलं। या प्रकरणाची त्यांनी दखल घेतली व वेळ न घालता पोलिसांत तक्रार दाखल केली। दिल्ली पोलिसांनी प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतली। नंदिनी या महिलेला दुसरं कारण दाखवून ज्या ठिकाणी ती गेली त्या ठिकाणाहून बोलवून घेतलं आणि तिला मार्च 16 रोजी अटक करण्यात आली। तिच्यावर नेत्रहीन तरुणासोबत बळजबरीने शरीर संबंध ठेवण्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेने संपूर्ण राजधानी हादरली। त्या महिलेला 17 तारखेला न्यायालयात हजर करण्यात आलं। शरीराची वासना पूर्ण करण्यासाठी ती 35 वर्षीय महिला एवढ्या खालच्या स्तरावर जाईल हे नक्कीच दुर्दैव आहे। आजच्या काळात शरीराची वासना पूर्ण करण्यासाठी लोक वाटेल ते करत आहेत। बलात्कार, छेडछाड, अत्याचार, अनैतिक संबंध, प्रेमप्रकरणातून हत्या, सध्या अशाच घटनांची देशात भरमसाठ झालेली आहे। अशा घटना व आरोपींवर शासनाने कडक कानून आणण्याची गरज आहे। यावर तुमचं काय मत? कमेंट करून नक्कीच कळवा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि